4 ते 5 दिवस प्रवासात चाललायत. मग डब्यासाठी काय न्यायचं जेणेकरून ते 4 ते 5 दिवस टिकेल असा विचार करताय तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग मंडळी, जराही वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. एक मोठा बाउलवरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धुवून स्वच्छ घेतलेली मेथी आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवला होता, तो ठेचा घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे. कणकेचा डो तयार करून घ्यायचा आहे. डो हा जास्त घट्टही नसावा किंवा जास्त पातळही नसावा. दह्याचा वापर न करता आपण हे थेपले बनवणार आहोत, त्याच्यामुळे प्रवासामध्ये तुम्ही 4 ते 5 दिवस आरामशीर नेऊ शकता. इथे आपला हा डो तयार झालेला आहे. इथे बघू शकता मीडियम ह्याचा आपण डो तयार करून घेतलेला, जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. रेस्ट झाल्यानंतर ते बघू शकता आपली कणिक थोडी अशी मऊ झालेली आहे अगोदरपेक्षा. जसा आपण चपातीला गोळा तयार करून घेतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आलटून पालटून. तुम्हाला वाटत असेल आपलं पीठ कमी पडतंय, चिकटला जातोय आपला चपातीचा गोळा, तर त्याला थोडंफार पीठ लावून पुन्हा आलटून पलटून असं व्यवस्थित असं गोल लाटून घ्यायचं आहे. लहान मुले मेथीची भाजी खात नसतील किंवा घरात इतर कोणीही असो मेथीची भाजी खात नसेल, तर अशा वेळेला तुम्ही हा मेथीचा थेपला त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. खूप छान चविष्ट आणि रुचकर लागतो. याला तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबतही खाऊ शकता. एकदम मस्त असा लागतो. इथे आपण सगळे थेपले बनवून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. सगळे थेपले लाटून झाल्यानंतर मग तव्यामध्ये त्याला आपण भाजून घ्यायचं आहे. इथे मी दुसराही गोळा तयार करून घेतलेला आहे थेपले बनवण्यासाठी. आलटून पलटून व्यवस्थित असं पीठ लावून आपल्याला थेपला तयार करून घ्यायचा आहे. अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी रियाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दुसराही थेपला आपल्या इथं मस्तपैकी लाटून तयार आहे. थेपले आपण पातळच लाटलेले आहेत. जास्त जाडही नको किंवा जास्त पातळही नको. इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यामध्ये थेपले घालून व्यवस्थित असे दोन्ही साईडने आलटून पलटून व्यवस्थित मस्तपैकी भाजून घेणार आहोत. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. दोन्ही साईडनी मस्तपैकी तेल लावून भाजून घेतलेले आहेत मी इथे. एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळी आपण थेपले भाजतो त्यावेळी आपण प्रेस करून उलटण्याने थेपले भाजून घ्यायचे आहेत. प्रेस करून भाजल्याने काय होतं ना, मेथीचा जो कच्चेपणा किंवा कडवटपणा असतो तो निघून जातो. त्याच्यामुळे प्रेस करून डाग पडेपर्यंत आपल्याला असे थेपले भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपण हे थेपले भाजणार आहोत. फुल गॅस केल्याने आतून कच्चे राहतात. मस्तपैकी आपले इथे थेपले तयार आहेत. याच पद्धतीने आपण सगळे थेपले भाजून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान झाले होते ते.